सर्वांनी या कार्यक्रमासाठी बसून घ्यावे। मान्यवरांना विनंती आहे की प्रमुख पाहुण्यांशिवाय कोणी स्टेजवर येऊ नये। या मान्यवरांच्या हस्ते विचार मंचकावरील प्रतिमांचं पूजन मान्यवरांच्या हस्ते होते। स्वराज्य संस्थापक रयतेचे राजेश छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचं पूजन, त्याचप्रमाणे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन मान्यवरांच्या हस्ते होत आहे। मान्यवरांना विनंती आहे की आपण प्रतिमांचं पूजन करावं। त्याचप्रमाणे दीप प्रज्वलन देखील मान्यवरांच्या हस्ते होत आहे। अतिथींच्या आगमनाने उजळले भुवन, दीपाच्या तेजातून येथील मांगल्याचे क्षण, बुद्धीच्या स्वरूपासही व्हावे भावपूर्ण नमन, संस्कृतीचा सन्मान करूयात दीप प्रज्वलनाने। 11 एप्रिल 1827 रोजी जन्मलेल्या बाळाचं नाव काय ठेवायचं, तर लाकडीच्या अंगाराला हरवणारी देवळीतील दिव्याची ज्योत यावरून ज्योतिराव नाव हे ठेवलं आणि या ज्योतीनेच अज्ञानाचा अंधकार सर्वत्र प्रकाशमय केला। या दीप प्रज्वलनानेच आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे। नामदार रामदास आठवले साहेब, केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री, भारत सरकार, शाल, पुष्प आणि सन्मान चिन्ह देऊन साहेबांना गौरवण्यात येत आहे। साहेबांचा सत्कार करण्यात येईल। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून साहेबांचा सत्कार आपण अनुभवूया। साहेब थँक्यू। यांचा सन्मान संयोजन समितीच्या वतीने सन्मान चिन्ह, पुष्प आणि शाल देऊन होत आहे। आपण जोरदार टाळ्यांनी आनंदी शिंदे सरांचा सातारवासियांच्या वतीने स्वागत करायचं आहे। यानंतर सर्वांनी आपण या सत्काराचं स्वागत करूया। साहेबांचा सत्कार होत आहे। बाबा सर समोर यांचा सत्कार जोरदार टाळ्यांनी या पुरस्कारार्थींना आपण गौरवूया। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून या पुरस्कारार्थींचा सन्मान करायचा आहे। मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सन्मान होत आहे। देण्यासाठी आदरणीय तुषारजी बद्रे सर यांना विनंती करतो की आपण 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। साहेब 1 मिनिट। साहेब सर्व मान्यवरांनी बसण्याची विनंती करतो। ज्येष्ठ रंगकर्मींचा जेबी फेस्टिवलच्या वतीने दिवंगत लक्ष्मण जगन्नाथ शिंदे सावकार ज्येष्ठ कलावंत व रंगकर्मी पुरस्कार 2022 नामदार रामदास आठवले साहेब यांच्या शुभ हस्ते प्रदान होत आहे। सर्व मान्यवरांना, सर्व रसिकांनी या तात्यांचा सन्मान होत आहे। सर्वांनी जोरदार सन्मान चिन्ह, पुष्प देऊन हा सन्मान होत आहे। सन्मान चिन्ह, पुष्प देऊन करण्यात येत आहे। भाऊंनी अण्णांनी आतापर्यंत केलेली सेवा याचा हा गौरव जेबी फेस्टिवल यावर्षी साजरा करत। गेले 15 वर्षापासून आपल्या सर्वांचे आणि आपले आवडते आदरणीय किशोरभाऊ तपासे यांनी या जयभीम फेस्टिवलची स्थापना केली आणि एक चांगल्या पद्धतीचे सर्व फेस्टिवलच्या निमित्तानं समाजासाठी उपयुक्त असणारे सर्व कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम
किशोर भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी गेले 15 वर्षापासून राबवण्यात येत आहे. भाऊंच्या निधनामुळं एक समाजामध्ये पोकळी निर्माण झाली होती, एक चळवळीतला नेता. त्याच पद्धतीनं राष्ट्रपिता महात्मा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थाने भाऊंनी केलं या सातारा जिल्ह्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये. त्यांना खास करून त्यांच्याबरोबर सावली म्हणून कायमस्वरूपी असणारे आमचे अण्णा वायदंडे हे कायम त्यांच्याबरोबर असत. भाऊंनी कधी स्वार्थ बघितला नाही. त्यांनी केवळ समाजासाठी आणि समाजातील उत्कर्षासाठी चळवळ ह्या दोनच गोष्टी केल्या. आठवले साहेबांना मला खास करून सांगायचं आहे, किशोर भाऊ अण्णा वायदंडे असतील, आमचे अशोक बापू असतील, छत्रपती श्रीमंत उदयनराजांचे एकदम सलोख्यांचे संबंध, जसे आपले सुद्धा त्यांचे खास संबंध आहेत. महाराज साहेब नेहमी आपली आठवण काढत असतात आणि ज्या वेळेला भाऊंचं निधन झालं आणि महाराजांच्या कानावर ही गोष्ट आल्यानंतर 20 मिनिटाला आम्ही भाऊंच्या अंत्यदर्शनासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. चळवळीतला एक समाजासाठी स्वतःचा स्वार्थ न बघता कितीतरी चांगली समाजातील राजकारणातील गोष्टी त्यांना स्वतःहून ऑफर झाल्या होत्या, परंतु आठवले साहेब किशोर भाऊंनी कधी त्या ऑफरकडे लक्ष दिलं नाही. पण आपल्याशी असलेली एकनिष्ठता, जर मी पुरस्कार मला दिला तर त्याच्याविषयी मला ज्या वेळेला प्रदीप कांबळे यांनी सांगितलं की हा पुरस्कार आम्ही तुम्हाला देणार आहोत, तर तो तुम्ही स्वीकारला पाहिजे, तेव्हा मी त्यांना एवढंच म्हटलं की किशोर भाऊंच्या बरोबर आम्ही 78 सालापासून काम केलं. मला या ठिकाणी आज आठवत आहे की 1991 साली ज्या वेळेला क्रांती थिएटर्सच्या वतीनं महाडच्या चौदार तळ्यापासून कोल्हापूरपर्यंत आणि कोल्हापूरपासून मुंबईपर्यंत एक सांस्कृतिक क्रांती यात्रा निघालेली होती आणि त्यावेळेला आदरणीय आठवले साहेब त्या संपूर्ण यात्रेमध्ये सहभागी झालेले होते. आणि मला अमर गायकवाड यांचा त्यावेळेला फोन आला की आठवले साहेब येणार आहेत आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी पोवई नाक्यावरती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी तुम्ही उपस्थित राहायचं आहे. आणि आठवले साहेब, तेव्हा मी तुमचं स्वागत केलेलं होतं. या घटनेला जवळजवळ आता 30 वर्ष झालेली आहेत आणि ती जी क्रांती यात्रा जी निघालेली होती आणि त्याच्यामध्ये संपूर्णपणे राजकीय असेल किंवा सांस्कृतिक असेल तरी एक मोठ्या प्रमाणामध्ये क्रांती ही त्यावेळेला घडून आली आणि त्याच्यानंतरचा पुढचा सगळा प्रवास आपल्याला माहिती आहे. दुसरी एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची, माझा हा पुरस्कार स्वीकारत असताना आपल्याला सांगावंसं वाटतं की एका सुवर्णकार समाजामध्ये जन्माला आलेला आणि नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण घेतलेला, 18 पगड जातींच्या बरोबर लहानाचा मी मोठा झालो. माझ्या घरामध्ये सुद्धा 18 पगड जातीचे लोक यायचे, ते माझ्या वडिलांचे मित्र असायचे. त्याच्यामध्ये कोमटी समाजाचा असायचा, वैदू समाजाचा असायचा आणि बौद्ध समाजाचे असायचे आणि ते सगळे आमच्या घरामध्ये गोड्या गोविंदानं नांदत असायचे. आणि ज्या वेळेला 1979 साली मी प्रेमानंद गजवी लिखित घोडभर पाणी ही एकांकिका केली आणि ती एकांकिका सादर करत असताना त्याच्यामध्ये एक गाव एक पाणवठा या चळवळीविषयी मांडणी केलेली होती आणि दलितांच्या होणाऱ्या अत्याचाराविषयी प्रेमानंद गजवी यांनी अत्यंत उत्तम असं ते संपूर्णपणे एक चित्रण केलेलं होतं. ती एकांकिका सादर करत असताना मला मात्र त्या काही जाणीवा नव्हत्या आणि मला असं वाटायचं की काय याच्यामध्ये मांडलेलं आहे. मला तर काही असं दिसत नाही, कारण माझ्या घरामध्ये येणारी माणसं जी आहेत त्यांना कधी पाणी नाकारलं जात नाही. परंतु त्यावेळेला मी किशोर भाऊंशी बोललो. अनेक ज्यावेळेला कार्यकर्ते त्यावेळेला काम करत होते, त्यावेळेला मला एका आपल्या आंबेडकरी चळवळीतल्या माणसानं मला बलूत वाचायला दिलं आणि दया पवारांचं ते बलूत वाचलं आणि माझ्यामध्ये आमूलाग्र बदल झाला, आमूलाग्र परिवर्तन झालं. आणि मी असं ठरवलं की इथून पुढचं जे आपलं आयुष्य आहे तर ते आयुष्य आपण समतेच्या लढ्यासाठी दिलं पाहिजे. कलाकार म्हणून काम करत असताना आपण समतेच्या विचारानं आपण पुढे गेलं पाहिजे. आणि म्हणून मग मी नाटक करताना सुद्धा नाट्य चळवळ म्हणून करत गेलो, करिअर म्हणून कधीच करत गेलो नाही.
आणि या ठिकाणी मी किशोर भाऊंच्या निमित्ताने एक आठवण आपल्याला सांगू इच्छितो की ज्या वेळेला गोडवर पाणीचा प्रयोग आपल्या ढोलगल्लीमध्ये सादर होत होता आणि त्यावेळेला आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम होता 1978-79 सालची घटना होती ती आणि त्या तिथं बाहेर एका कट्ट्यावरती तो प्रयोग आम्ही सादर करणार होतो. मागं पत्र्याचं एक छोटंसं घर होतं आणि तिथं आम्ही आमची ड्रेपरी चेंज करत होतो. तिथे एक अत्यंत वयोवृद्ध बाई बसलेल्या होत्या आणि मला त्यावेळेला पाणी प्यायचं होतं म्हणून मी त्यांना पाणी मागितलं. तर त्यांनी वर खाली माझ्याकडे तीनदा बघितलं आणि त्या घरामध्ये छोटंसंच घर होतं, पत्र्याचं घर होतं, पण घरामधली जी पितळेची भांडी होती ते मात्र सोन्यासारखी चमकत होती. मी 3 वेळा त्यांना पाणी मागितलं, त्यांना काही समजेना. शेवटी म्हटलं मावशी मला पाणी द्या. त्या उठल्या, त्यांनी एक तांब्या काढला, तो 3 वेळा धुतला आणि मला पाणी दिलं त्यांनी. आणि मला पाणी दिलं, मला काहीच कळलं नाही की हे असं का होतं. मी पाणी पिलं, प्रयोग केला. त्यावेळेला त्या आजी अशा समोर बसलेल्या होत्या आणि मी इथं अभिनय करत होतो. आणि ज्या वेळेला माझा तो सीन झाला त्यावेळेला त्यांच्या डोळ्यामधनं घळा पाणी येत होतं. आणि मग मला दयापवारांचं बनूत काय आहे, काय हे जीवन आहे हे संपूर्णपणे मला समजत गेलं. आणि दया पवार आठवले साहेब, तुम्हाला सांगतो माझे दैवत झाले. आणि मी अधिक बोलणार नाही, बोलण्यासारखं खूप आहे पण मला वेळ कमी आहे. मी फक्त आता दया पवारांची जी कविता जी मी आज नाटक शिकवताना किंवा कलाकार घडवताना त्यांना ही शिकवतो ती आज मला ती कविता आठवतीये की एक धरणावरती काम करेल. बाई मी धरण 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 बांधिते माझं मरण 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 कांडिते. बाई मी धरण 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 बांधिते. झुंज मुंजूग झालं पीठ जात्यात आटलं. झुंज मुंजूग झालं पीठ जात्यात आटलं. कणी कोंडा ग कोंडा मी रांधिते. बाई मी धरण 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 बांधिते. दिस कासऱ्याला आला जीव माग घोटाळला. दिस कासऱ्याला आला जीव माग घोटाळला. तानले करू माझले करू पाठी खाली डाली. बाई मी धरण 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 बांधिते. पेरा पेरात साखर पेरा पेरात साखर त्यांचं फुललं शिवार त्यांचं फुललं शिवार. घोटभर पाण्यासाठी सारण ढुंडाळीते. बाई मी धरण 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 बांधिते. ही कविता भीम बांधवांना आणि भगिनींना मानाचा सप्रेम जय. या विचारपीठावर उपस्थित असलेले या देशाचे केंद्रीय मंत्री, तुम्हा आमचे सर्वांचे श्रद्धास्थान सन्माननीय रामदासजी आठवले साहेब, या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले परिसाच्या स्पर्शानं दगडाचंही सोनं होतं अशी काल्पनिक गोष्ट आहे. आणि ही जर गोष्ट खरी असेल तर तो परिस, तो दगड आणि जी गोष्ट खरी असली तर माझ्यासारख्या दगडाला, किशोरभाऊ सारख्या परिसाचा स्पर्श झाला आणि माझ्या आयुष्याचं खऱ्या अर्थानं सोनं झालं असं म्हणायला काही हरकत नाही. त्या तालुक्यातील, त्या जिल्ह्यातील कित्येक दगडांना साहेब तुमच्या परिसानं, साहेब तुमच्या किशोरभाऊंच्या स्पर्शानं या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये वेगळ्या पद्धतीची चळवळ उभी राहिली आणि अनेकाच्या आयुष्याचं सोनं झालं. या दीनदलित कैवारांच्या व्यथा जाणून घेत असताना, त्यांची धुरी होत असताना स्वतःच्या आयुष्याचा खेळ कशा पद्धतीने झाला तो या ठिकाणी या आत्मचरित्रामध्ये त्यांच्या खेळ या नावाच्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलेला आहे. या पुस्तकाचं लोकार्पण तुमच्या हस्ते व्हावं ही प्रचंड त्यांच्या मनामध्ये इच्छा होती. या ठिकाणी भाऊ काम करत असताना बौद्ध आणि बौद्धोत्तर समाजाला नेहमी एकत्र घेऊन काम केलेलं आहे. या जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने चळवळ त्यांनी उभी केली होती. भाऊंच्या जाण्यानं बौद्ध आणि बौद्धोत्तर समाजामध्ये एक मोठ्या प्रमाणातली पोकळी निर्माण झालेली आहे.
आज या पुस्तकाच्या लोकार्पण सोहळ्याच्या माध्यमातून साहेब तुम्ही आला, खऱ्या अर्थानं भाऊची इच्छा आज या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. मी या ठिकाणी मनापासून व्यक्त करतो. साहेब, तसा मी रिपाईचा क्रियाशील सभासद आहे. युवकच्या कार्याध्यक्षपदी अनेक वर्ष मी साहेब काम केलं आणि या ठिकाणी या पक्षातूनच मी जिल्हा परिषद सदस्य झालो. दुसऱ्यांदा माझी मिसेस भाजपकडून जिल्हा परिषद सदस्य झाली. साहेब, तुम्ही दिलेले संस्कार, तुम्ही केलेलं आमच्यावरचं प्रेम अजूनही जसंच्या तसं मनामध्ये जसंच्या तसं आहे, त्यात कुठेही मात्र शंका नाही. काही दिवसापूर्वीच माझे वडील दिवंगत लक्ष्मण शिंदे यांचं निधन झालं. या निधनानंतर आमच्या कुटुंबावर जणू काय आभाळच कोसळलं. त्या दुःखातून स्वतःचं सांत्वन करत वर्षभर सुतक पाळण्यापेक्षा माननीय किशोरभाऊंच्या आणि माझ्या पित्यांच्या विचाराचा पायीक होऊन एक आधारवड पित्याचे विचार पुढे नेण्यासाठी मी प्रयत्न करून त्यांच्या नावाचा, म्हणजे माझ्या पित्याच्या नावाचा आणि किशोरभाऊंच्या नावाचा या ठिकाणी पुरस्कार देऊन त्यांना खरीखुरी आदरांजली वाहण्याचं काम या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही सर्व संयोजन समितीच्या वतीने करत आहोत. आज या ठिकाणी या सातारामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं गोरगरिबाची सेवा करणारे, एखाद्या पेशंटवर पैसे नसले तर राहू दे रे बाबा असं म्हणून त्यांच्यावर चांगल्या पद्धतीने उपचार करणारे डॉक्टर या सातारमधले दीनदलितांच्या अडीअडचणीसाठी सतत धावून येणारे आमचे सातारचे डॉक्टर सन्माननीय दीपकजी भालेकर यांना या ठिकाणी या जय भीम फेस्टिवलचा जनहित आरोग्य पुरस्कार या ठिकाणी देताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. या ठिकाणी ज्या सातारचे ज्येष्ठ कलावंत व रंगकर्मी सन्माननीय तुषारजी बद्रे यांना दिवंगत लक्ष्मण जगन्नाथ शिंदे सावकार यांच्या नावाने पुरस्कार 2022 हा प्रदान करताना या ठिकाणी मनस्वी आनंद होत आहे. दिवंगत किशोरभाऊ तपासे स्मृती गौरव पुरस्कार 2022 भाऊंचे सहकारी मित्र, भाऊंच्या खांद्याला खांदा लावून अनेक वर्ष ज्यांनी कार्य केले, चळवळीसाठी मोठं योगदान दिलं, ते म्हणजे आमचे मार्गदर्शक अण्णा उबाळे यांना या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुरस्कार देण्यात येत आहे. भीमाच्या नावाने मी मोठा झालो आहे, भीमाच्या नावाने मला शक्ती दिली किशोर भाऊंच्या सातारा गावाने. मला पाठिंबा दिला बापू अण्णासारख्या भावाने. मला पाठिंबा दिला बापू आणि अण्णासारख्या भावाने. म्हणून 2024 ची मॅच जिंकणार आहोत आम्ही 400 धावाने. किशोर भाऊने मला नेहमी दिली साथ. किशोर भाऊने मला नेहमी दिली साथ, म्हणून माझा मजबूत झाला हात. मी कधीच केला नाही कुणाचाही घात. मी कधीच केला नाही कुणाचाही घात, पण मी जरूर केली आहे आपल्या दुश्मनांवर मात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये काम करतात. बाबासाहेबांची चळवळ म्हणजे फक्त बौद्ध समाजाची चळवळ नव्हे. बाबासाहेबांची चळवळ म्हणजे सर्व कष्टकऱ्यांची चळवळ. बाबासाहेबांची चळवळ म्हणजे शेतकऱ्यांची, शेतमजुरांची चळवळ, कामगारांची चळवळ. बाबासाहेबांची चळवळ म्हणजे सर्व धर्मियांची चळवळ. बाबासाहेब आंबेडकरांचं मिशन म्हणजे महिलांना न्याय देणारं मिशन. बाबासाहेबांचं मिशन म्हणजे बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारं मिशन. बाबासाहेब आंबेडकरांचं मिशन म्हणजे दलित आणि सवर्णांना जोडणारं मिशन. बाबासाहेबांचं मिशन म्हणजे मराठा समाजाला न्याय देणारं मिशन, बहुजन समाजाला न्याय देणारं मिशन.
आणि आम्ही भारतीय दलित पॅंथरच्या काळामध्ये ढोर समाजामध्ये जन्माला आलेले, कक्कया समाजामध्ये जन्माला आलेले किशोर भाऊ हे आंबेडकरी चळवळीशी आपलं नातं जोडून पॅंथरच्या मुवमेंटमध्ये माझ्या खांद्याला खांदा देऊन सातत्यानं माझ्यासोबत राहिले. रिपब्लिकन पक्ष जो आहे हा सर्व जाती जमातीचा पक्ष ही भूमिका मांडत राहिले. सगळ्या जातीच्या दलितांना एकत्र आणण्याचा प्रयत्न ते करत राहिले. अनेक वर्षे ते या जिल्ह्याचे अध्यक्ष राहिले. 2009 मध्ये जय भीम फेस्टिवलची त्यांनी सुरुवात केली. मी ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये फिरलो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये फिरलो, एवढ्याला जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून, नंतर पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून त्यांचा ठसा जो होता तो त्यांचा ठसा अत्यंत महत्वाचा होता. माणसांची मन जिंकणारा अशा पद्धतीचा त्यांचा स्वभाव होता. त्यांचं पुस्तक छोड जो आहे, त्यांचं जे आत्मचरित्र आहे, ते आत्मचरित्र आज माझ्या ते प्रकाशित झालेलं आहे. पण ते आत्मचरित्र ते जिवंत असताना प्रकाशित व्हायला हवं. त्यांच्या जीवनाचा जो छोड आहे, त्यांच्या जीवनाचा जो खेळ आहे, तो खेळ त्यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये मांडलेला आहे. अत्यंत यातना आणि अनेक संकटांना तोंड देत देत आंबेडकरी चळवळीशी आपलं नातं जोडून या सातारा जिल्ह्यातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या तमाम दलितांना न्याय देण्यासाठी सातत्यानं संघर्षाची पावलं उचलत पुढे जाणार अशा पद्धतीचा कार्यकर्ता, सर्वांना हवा हवासा वाटणार अशा पद्धतीचा कार्यकर्ता 2 वर्षापूर्वी किशोर भाऊ आम्हाला सोडून गेले. तब्बल 14-15 वर्षापासून जय भीमचा फेस्टिवल या ठिकाणी त्यांनी सुरू केला. काही वेळेला मला सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. अनेक वेळेला 14 एप्रिलचा कार्यक्रम दिल्लीला असतो, मुंबईला असतो, त्यामुळे अनेक वेळेला मला येता आलं नाही. काही वेळेला वेळ काढून 12 तारखेला वगैरे मी या ठिकाणी पूर्वी आलो आणि आज जय भीमचा फेस्टिवल आहे. जय भीमचा आवाज बुलंद करण्याचं सामर्थ्य किशोर भाऊंच्या मनगटामध्ये होतं. अनेक लोकांची त्यांचे संबंध अत्यंत चांगले होते. उदय महाराजांशी त्यांचे संबंध अत्यंत चांगले होते. या ठिकाणच्या आंबेडकरी चळवळीमधल्या सगळ्या गटातल्या लोकांनी त्यांचे संबंध अत्यंत चांगले होते. कक्कया समाजाचे असून सुद्धा ते आंबेडकराईत होते. बाबासाहेबांच्या विचाराशिवाय आपल्याला पर्याय नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाशिवाय आम्हाला न्याय मिळणं शक्य नाही आणि बाबासाहेबांचं संविधान नसलं तर आम्हाला कधी न्याय मिळाला नसता. ही भूमिका सातत्यानं मांडणारे किशोर भाऊ तपासे हे आमच्या सगळ्यांची अत्यंत आवडीची असे नेते होते. अत्यंत कष्टातून त्यांनी सर्व उभी केली. अत्यंत कष्ट करून करून गावात कष्ट करून करून स्वतःचा उद्योग सांभाळत अरे तर त्यांनी फुलटॅन काम करावं पण आपला उद्योग सांभाळावा अशा पद्धतीची भूमिका घेणार आहे. अशा पद्धतीचे किशोर भाऊ तपासे होते. त्यांनी जय भीम फेस्टिवल सुरू केला. त्याला 15 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या निमित्तानं आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये असा कार्यक्रम होतो आहे. आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष मजबूत करायचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षामध्ये असणारे
उपकार तुझे मनावर, जन्मदिन भारताला उपकार तुझे